आम्ही आलतो बारामतीला. बारामतीवरून आता आम्ही बहीण वगैरे आम्ही सगळे आलोय भिगवणला. भिगवणला पण फ्लेमिंगो बघायला खूप फेमस पॉइंट आहे. तुम्हाला याच्या पुढे दाखवतो कोणते कोणते फ्लेमिंगो आहेत सगळे. आता आम्ही आलोय भिगवणच्या फ्लेमिंगो पॉइंटला. आता आम्ही बोट घेतली एक 800-1000 रुपयाला देतात फुल बोट मध्ये. मग 10 जण असू या 5 जण चालते. हे फ्लेमिंगो आहे सगळे फ्लेमिंगो. पट्टी ठेवा त्याच्या समोरच्या दीदीने कसे ठेवले मागे सरले जागे सर मागे. हा बस यांची पिऊ मायू मायू हाय कर दरवाज आहे. काय बोलू थांबा. 1000 रुपये एक बोटीला. 1-1.5 तासाची राईड. आज जाऊन आपल्याला फ्लेमिंगो दाखवतात. सगळं करतात. आपण फ्लेमिंगो दाखवू तुम्हाला. हे मासे पकडतात ते मासे. ऍक्सिडेंट झाला असता दोघांचा आता. ही सगळी गर्दी फ्लेमिंगो बघण्यासाठी आहे. इकडं मागं फ्लेमिंगो. हे आहेत फ्लेमिंगो. हे फ्लेमिंगोची खासियत आहे. हे फक्त वर्षातनं एकदा इकडंच भिगवणला येतात आणि यांना बघण्यासाठी पण इकडं खूप गर्दी होती. बोटीसाठी 1000 रुपये काय चांगलंच आहे, कारण 1-1.5 तास आपल्याला ते फिरवतात. आणि हे बाकी कुठंच जात नाहीत. हे फक्त भिगवणला याच ठिकाणी येतात. भरपूर चांगले 3 जाती तिकडं हे दिसतात. ते व्हाईटवाले अजून 2-3 त्यांनी नाव सांगितले काय मला लक्षात नाही. पण खरं एकदा अवश्य भेट द्या. एक नंबर आहे आणि शांत ठिकाणी एकदम खूप मजा वाटते. खूप एकदम मन प्रसन्न होतं बघून. आणि हो आता तरी फ्लेमिंगो कमी दिसतात आहे, कारण की आम्ही दुपारच्या वेळेस आलो आहे. हे सकाळी आले ना कमीत कमी 200 ते 300 फ्लेमिंगो आपल्याला दिसतात. आणि खूप ते थवा उडतो ना असा उडताना वगैरे लय भारी दिसतात. मी तर म्हणतो येणार असेल तर सकाळी या. सकाळी एकदम बेस्ट आहे बघायची वेळ. आणि हे आपल्याला सकाळी आले तर खूप आतमध्ये पण घेऊन जातात. तिकडं तर एक नंबर आहे. आज जाण्यासाठी तिकडं काहीतरी आज जाऊन बाहेर यायला कमीत कमी 3 तास 4 तास तरी जातात. पण ते या 1000 रुपयामध्येच होतं. पण आले तर नक्की सकाळीच या आणि सकाळीच बघा. हो आणि इकडं हॉटेल्स वगैरे पण सगळे आहे. राहायचं असेल तर काहीतरी 1,500 रुपये आहे. त्या 1,500 रुपयामध्ये 4 ते 5 जण राहू शकता. जेवण बिवणाची पण चांगली सोय. काही जे फोटोग्राफर वगैरे आहेत ज्यांना नेचरवर खूप प्रेम आहे ती येतात. एक दिवस राहून वगैरे फुल फोटो बिटो काढून आणि खूप मन प्रसन्न होईन अशी जागा आहे. नक्की तुम्ही अवश्य भेट द्या. हे फ्लेमिंगो आहे फ्लेमिंगो.
आता फ्लेमिंगो बघून झाले, म्हणजे हे वाले तर स्नार्टिंग वालेत वाटतं आणि काहीतरी एशियावरून आलेले सांगतात तिथे. आता हे बघून झाले, दुसरेवाले पण झाले. मी फोटो टाकनच, व्हिडिओ पण टाकन. आता आम्ही चाललोय रिटर्न. कसं वाटलं? आहे का आपली थार? दिसते की लांबनं, पण किती लांब आहे थार आपली बघू. दिसते रेड गाडीच्या मागे, दिसते. आणि तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा. ओके, चक्कर मारून झाली आणि हे आमची गँग आता पेरू खातात. ते मस्त आहेत पेरू. आणि आमची काय खाती माहिती तो? ग्रेप्स. आणि आपण आलो होतो आपण आपल्या ड्रीम कार मधनं, थार मधनं. ही आपली थार आहे. थार घेऊन आलतो आपण. फर्स्ट ट्रिप आहे थार वरची. कशी दिसते सांगा थार? आहे का एक नंबर? लुक कसं आहे?